नमस्कार, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला संपूर्ण फुग्याच्या बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. ही जी मी पट्टी काढली ती दंडावरती लावण्यासाठी आहे, दुसरी आहे ती लेस आहे आणि तिसरी आहे ते पण दंडावरती गोट घालण्यासाठी आहेत. म्हणजे या 3 पट्ट्या मी रेडी करून घेतल्या. आता फुग्याच्या बाहीचे मी ड्राफ्टिंग करत आहे, म्हणजे मेजरमेंट टाकत आहे. पहा, 13 इंच लांबी घेतली, रुंदी आणि 4.5 इंचाची बाही आहे माझी आणि त्यात 1 इंच मी स्लीवसाठी स्टिचिंग करणार आहे, त्यासाठी घेतलं मार्जिन. 3 इंच मुंडा खोली दिली पहा. आणि आता मी 3 इंच मुंडा खोली दिल्यानंतर 5.5 इंचाचे फुगे बनवणार आहे, म्हणून अस्तर देखील मी 5.5 इंच फुग्यासाठी मार्जिन कापड सोडणार आहे. पहा, सोडली मी 5.5 इंच. आणि पुढं समोर आपली जी साधी बाही असते ना त्याची पूर्ण आखणी करून घ्यायची. पुढची बाहीची जी प्रोसेस आहे ना ती साध्या बाहीसारखीच असते. पहा, हे झालं, मी आखणी करून घेतली, म्हणजे माप टाकून घेतलं आणि ते कट करून काढलं. फुग्या बाईला जास्त काही करायचं नाही, दंडावरती पण चुने असतात. आणि हे पहा, अर्ध्या इंचाचं साईडनं बाहीचा सेप दिला मी. आता राहिलेलं एक्स्ट्राचं खालचं कापड आणि वरच्या बाजूच्या चुन्या आणि खालच्या बाजूच्या चुन्या म्हणजे आता पुढच्या भागाची कटिंग करून घेतली. पहा, खोल भाग हा पुढे असतो त्याची कटिंग केली. आता हे अस्तर कट झालं. आता हे ब्लाऊज पीस आहे. आता या ब्लाऊज पीसवर मला फुग्याची बाही कट करायची आहे. ती कशी करायची पहा. फुग्याची बाही कट करण्यासाठी फुग्याचे जे अस्तर कट करून घेतले आहे ना ते अस्तर यावरती टाकून घ्यायचे. अगदी व्यवस्थित 2 बाह्या काढायच्यात आपल्याला. मी याच्या 2 बाह्या काढत आहे, 2 स्लीव काढत आहे. पहा, आणि जसं अस्तरचं स्लीव आहे, अस्तरचं कापड आहे, तसंच बाहीचं कापड देखील काढून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. जर तुम्हाला हे कटिंग आवडलं तर सबस्क्राईब करा प्लीज. आणि सगळ्यात मेन म्हणजे रोज तुम्हाला जर बाही बनवण्यासाठी, कटिंग करण्यासाठी, ब्लाऊजची स्टिचिंग करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर रोज सकाळी 11 वाजता 20-30 मिनटं मी लाईव्हवरती असते. आणि लाईव्हवरती मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशाचं कटिंग करायचं आहे, कशाचं स्टिचिंग शिकायचं आहे, किंवा कोणत्या ब्लाऊजसाठी कोणता प्रॉब्लेम येत आहे. त्या प्रॉब्लेमचं सगळं संपूर्ण सोल्युशन माझ्याकडे आहे. 10 वर्ष झालं मी ब्लाऊज शिवते, अगदी अरीवर्कपासून साध्या ब्लाऊजपर्यंत सगळे ब्लाऊज शिवते. आता पहा, मी स्टिचिंग करून घेत आहे. आता बाहीला अस्तर जोडून घ्यायचं प्रथम, आणि ते पण सरळ बाजूने जोडायचं, कारण उलट्या बाजूने करायला आपल्याला याला उलटं करून दापटीप मारायची नाही. अगदी नॉर्मल आपली बाही जशी आपण अस्तर लावून घेतो ना तसंच घ्यायचं, परंतु पुढच्या बाजूने आहे असं ओपन ठेवायचं. लाईव्ह चॅनलवर 11 वाजता मी अवेलेबल असते. आणि 11 वाजता तुम्ही मला ब्लाऊजबद्दल कोणतेही तुम्हाला पॅटर्न हवे असतील, त्याचं कटिंग कसं करायचं हे विचारायचं असेल, किंवा मुंडाची स्लीव व्यवस्थित बसत नाही, फिटिंगला गुडे येतात, असं संपूर्ण तुम्हाला जे प्रश्न तुमच्या मनात आहे, तुम्हाला शिलाई येत नसेल तर शिलाई, कटिंग येत नसेल तर कटिंग देखील मी शिकवणार आहे. आणि लाईव्हवरती रोज 11 वाजता तुम्ही कमेंटमध्ये मला कशाचं पेपर कटिंग हवं असेल ते मला सांगा, मी तुम्हाला ते पेपर कटिंग बनवून लावणार. आणि कोणत्या ब्लाऊजची स्टिचिंग करायची आहे ते देखील तुम्हाला समजत नसेल, एखाद्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते देखील मी तुम्हाला प्रिन्स कोटरीचा पफ वगैरे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार. हे पहा, अस्तर जोडून घेतलं, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढलं. आता हे पुढचा खोल भाग आहे ना तो पुढच्या बाजूला येणार आणि उंच भाग आहे तो मागच्या बाजूला. आता ही ब्लाऊज मी रेडी करून घेतला होता अगोदर, त्याला मी दाखवत आहे कशी फुग्याची बाही बसवायची. मध्यातून, कोणतीही बाही असू दे, मध्यातून बसवायला सुरुवात करायची. पहा, आता एक चुनी घेतली मी प्रथम शोल्डरच्या वरती, म्हणजे जिथं आपण शोल्डर जॉईंट केले होते दोन्ही गळ्यांचे तिथे, आणि अशा छोटे छोटे चुन्या काढायला सुरुवात केली. 5 ते 6 चुन्या येतात बघा. मी जेवढं मेजरमेंट घेतलं आहे ना 5.5 मध्ये, तेवढ्यात 5-6 चुन्या येतात. आणि एक्स्ट्राचं परत पुढचं आहे ना ते पुढं गोल. काही जणींचं काय होतं, खूप लॉंग अशी स्लीव रेडी करायची असते त्यांना, संपूर्णच बाहीला त्यांचं म्हणणं असतं की जेवढं आपलं स्लीव आहे त्याला संपूर्णच फुगे काढायचे. अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, जास्त स्लीव घ्यायची, म्हणजे आपल्याला जेवढे फुगे काढायचेत ना तेवढे अर्धा इंचाचं, असं समजा तुम्हाला जर 8 चुन्या काढायच्या पुढच्या बाजूला 8 आणि पाठीमागच्या बाजूला 8, तर 16 म्हणजे 16 इंचाचं फॅब्रिक लागणार. त्यावेळेस 8 चुन्या निघणार, म्हणजे 32 इंचाचं मध्ये, आणि डबलमध्ये धरलं तर 8 इंच, म्हणजे मी 5.5 ठेवलं तिथं 8. हे पहा, चुन्या पाडल्या, पुढच्या बाजूची बाही शिवून घेतली. आता पाठीमागच्या बाजूची बाही शिवत आहे मी.
आता तशाच चुन्या मी दुसऱ्या बाजूला देखील पाडल्या. फक्त प्रथम ज्यावेळेस प्रत्येक वेळेस चुन्या पाडताना आपल्या बाजूला चुनीचं तोंड करायचं पहा. दोन्ही प्लेटा एकमेकाच्या विरोधात आल्या. आता ह्या शोल्डरच्या प्लेटा फक्त एकमेकाच्या विरोधात येतात आणि दंडाच्या प्लेटांना आपल्याकडे चुन्या पाडायच्या आणि त्याची प्रोसेस असते ना ते एकाच बाजूला असते. त्यांची म्हणजे चुन्यांची जे तोंड असते ना ते एकाच बाजूला असते. ते माझ्याकडे होणार आहे. म्हणजे आपण स्टिच करतो ना त्यावेळेस ते फक्त आपल्याकडे पाडायचे दंडावरच्या आणि शोल्डरच्या असतात ना ते एकमेकाच्या विरुद्ध पाडायच्या आणि अशा वेळेस पप छान येतो पहा. अशा संपूर्ण चुन्या मी दंडाच्या देखील पाडून घेतल्या. आता काय करणार आहे एक्स्ट्राचं थोडं जे एक चुनी माझी जास्त राहिली होती बघा ह्या साईडला मारायची, धागा बसला नव्हता मारून घेतली. आता काय करणार आहे मी, ही पहा लेस आली आहे ती मगाशीच मी दावली होती तुम्हाला कटिंग करताना ब्लाऊजला आणि लेस लावून लेस आता टाकून द्यायची नाही, मला याला बसवायची आहे आणि नाजूक लेस असल्यामुळे मी ती दंडावरती बसवणार आहे. हे पहा अस्तरचं एक कापड आणि ब्लाऊजचं एक कापड असं मी गोटासाठी घेतलं. गोट हा जाड असतो, 1.25 इंच ते 1.5 इंचाची पट्टी घ्यायची असते पहा. 1.5 इंचाची अस्तरची 1.5 इंचाची ब्लाऊजची, असं 1.5 इंचाच्या दोन पट्ट्या एकमेकाला जॉईन करून घ्यायच्या आणि आता स्टिच करायला सुरुवात करायचं. 1.5 इंचाची पट्टी घेतल्यानंतर गोट खूप छान येतो. 1.25 इंचाची घेतल्यानंतर खूप थोडासा जरा लहान होतो. कुणाला शिवायला कापड जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं. आता हे पूर्ण झालं पहा पट्टी लावून. आता याच्यावरती मी काय करणार आहे लेस बसवणार आहे. आता मी याच्यावरती काय करणार आहे लेस बसवणार आहे पहा. गोट घालून घेणार आहे अगोदर आणि नंतर लेस बसवणार आहे. हे पहा मी आधी गोट घालून घेतला व्यवस्थित असा. 1/2 इंचाचा माझा हा गोट रेडी होऊन जातो. दोन्ही बाजूला शिलाईला कापड जातं. 1.5 इंचाची पट्टी घेतल्यानंतर 2 रेषा एवढं आणि 1 इंच शिल्लक राहतं. त्यातून 1/2 इंच वर आणि 1/2 इंच खाली असा 1/2 इंचाचा गोट रेडी होतो आणि खूप छान दिसतो हा गोट. हा पहा आता गोट रेडी झाला. आता मी याच्यावरती काय करणार आहे बसवून घेणार आहे लेस. आता ही लेस बसवून घेतल्यानंतर माझी फुग्याची बाही रेडी झाली. आणि तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं होतं, आत्ता पण सांगते, जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर इथं तुम्हाला एक महत्त्वाची आनंदाचीच बातमी आहे म्हणा. कमेंटमध्ये जर तुम्हाला ब्लाऊजबद्दल कोणतेही प्रश्न असतील, स्टिचिंग शिकायची असेल, कटिंग शिकायची असेल, शिवणकाम अगदी काहीच येत नसेल आणि तुमच्याकडे मशीन आहे, तर अशा महिलांसाठी मी त्यांना जे हवं आहे ते शिकवणार. ऑनलाईन लाईव्हमध्ये रोज सकाळी 11 वाजता तुमच्या संपूर्ण प्रश्नांची संपूर्ण उत्तरे मी देणार. पेपर कटिंग करून दावणार, डिझाईन बनवून जाणार. कसा छान पप रेडी झाला आहे पहा. आणि असा पप तुम्हाला देखील रेडी करू वाटत असेल तर रोज सकाळी 11 वाजता लाईव्हवरती या आणि छान छान डिझाईन शिका. हे पहा मी माझ्या हातामध्ये वेअर करून दाखवत आहे. किती सुंदर दिसत आहे पप.